हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल तक्षू टेस्टी बाईट. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 सुपर हेल्दी रेसिपीज. फर्स्ट रेसिपी आहे गाजर हलवा. त्यासाठी तुम्हाला गाजर किसून घ्यायचं आहे. 2-3 तास भिजत घातलेले आधी ड्रायफ्रूट्स, इलायची आणि डेट्स ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यात थोडं मिल्क पण ॲड करायचं आहे. गाजरात व्हिटॅमिन ए असतं, त्याच्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, हेल्दी त्वचा ठेवते आणि इम्युनिटीसुद्धा वाढवते. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात किसलेला गाजर टाकायचा आहे. त्यानंतर 5 मिनिट ॲड करायचं आहे आणि परत ड्रायफ्रूट्सचे पेस्ट केलेले आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे. त्यानंतर गाजर हलव्याला 10 मिनिट कुक होऊ द्यायचं आहे. ही रेसिपी तुमच्या बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगली आहे. दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे मुलांच्या हाडेही ते मजबूत ठेवते. ही रेसिपी मुलांचं पोटसुद्धा भरून ठेवते आणि इन्स्टंट एनर्जीसुद्धा देते. सो आपला गाजर हलवा रेडी आहे. तक्षूला तर खूप आवडला. गाजर हलवामध्ये कोणतीही शुगर ॲड केलेली नाही आहे, सो तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या मुलांसाठी. आपली सेकंड रेसिपी आहे मखाना खीर. नो शुगर हेल्दी रेसिपी. मखाना प्लस दूध, कॅल्शियम रिच कॉम्बिनेशन मुलांची हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत होते. खीरसाठी तुम्हाला मखाने आणि ओट्स रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सर जारमध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे. खजूर भिजत घातलेले, ड्रायफ्रूट्स आणि मिल्क तुम्हाला मिक्सर जारमध्ये त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात मखाना ओट्स पावडर तुम्हाला ॲड करायची आहे. त्यानंतर 1 कप मिल्क ॲड सुद्धा करायचं आहे. आफ्टर 2 मिनिट्स तुम्हाला पेस्ट केलेली आहे ती सुद्धा ॲड करायची आहे आणि त्यानंतर तुमची मखाना खीर रेडी होणार. ही रेसिपी परफेक्ट आहे. ही रेसिपी इझी टू डायजेस्ट आहे. सो बेबीला तुम्ही नो शुगर ही हेल्दी रेसिपी देऊ शकता. बेबीसाठी परफेक्ट डेझर्ट आहे, सो तुम्ही ट्राय करू शकता. आपली थर्ड रेसिपी आहे मखाना आईस्क्रीम. जर तुमच्या मुलांना थंड काही खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ही आईस्क्रीम ट्राय करू शकतात. मार्केट आईस्क्रीम प्लीज देऊ नका, त्यात खूप काही प्रिझर्वेटिव्ह आणि शुगरसुद्धा ॲड केलेले असतात. सो ही नो शुगर. त्यासाठी तुम्हाला मखाना रोस्ट करायचे आहे आणि त्याची फाईन पावडर बनवायची आहे. नंतर तुम्हाला ड्रायफ्रूट्स, केळी, खजूर आणि मिल्क ॲड करून थोडे पेस्ट बनवून कढईमध्ये मिल्क अँड मखाना पावडर मिक्स करून मिनिट कुक होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यात ग्राइंड केलेली पेस्ट ॲड करायची आहे. त्याला अजून मिक्सरमध्ये थोडं फाईन बारीक करून घ्यायचं आहे. थोडं कार्डमम पावडर तुम्ही सुद्धा ॲड करू शकतात, त्याने छान टेस्ट येते. अशा प्रकारे आपला नो शुगर हेल्दी आईस्क्रीम रेडी आहे. 5 to 7 आवर्स तुम्ही फ्रीज करून तुमच्या बेबीला आईस्क्रीम देऊ शकता. मार्केट आईस्क्रीमपेक्षा हेल्दी ऑप्शन, कमी फॅट आणि न्यूट्रिशियस. मखाना प्लस केळी इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करते मुलांना. अशा प्रकारे आईस्क्रीम रेडी आहे. तक्षूला तर खूप आवडलं होतं, तुम्ही बघू शकता, ती खूप एक्सायटेड होती खायला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि न्यू रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.